कसली झोपले. उठा उठा उठा. कॅमेरामॅन उठा रे, उठा. गाडी जाईन. उठा उठा. शुभ सकाळ. साडी नाही भेटली. मला प्रियंका वहिनी आपल्याला साडी नाही भेटली तर घोटल्याचं 2 पोरांनी झोपून. चला, आजचा दिवस म्हणजे गोल रिंगणाचा पहिला दिवस. आणि हे बघा, या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या संस्थांनी दिल्या प्रत्येक दिंडीवाल्यांना. आणि या साड्या घालून यांना रिंगणात जायचंय. आता रिंगणात आपण पण जाणार होतो किंवा जाऊ, बघू आपण. आता नंतर ठरवू रिंगणात. हा या की, थांबा की. ही आता पुढची 4 नंबरची दिंडी आहे. आणि माऊली जवळजवळ 4 दिंड्या मागे. तरी पण इथं मोठ्या गाड्या अजून रस्त्यावर आहेच. आणि हे बघा, माऊलीं सरळ तिथं आलाय आणि अजून गाड्या पण चालल्यात रस्त्याने बघा. तर मी आता दर्शन घेऊन आलेले पालखीत. आणि बघा कुठं इथं बुक आहे, इथं बुक आहे, इथं पण बुक आहे, आणि हा पण बुक आहे. तुझं दर्शन झालं का? हो, एकदम मस्त. खोटं बोलता. हे आमच्या अंगावरून गेले दर्शन घ्यायला, त्याच्यामुळे थोडस लांबूनच. आणि भाऊचं पण दर्शन झालंय बघा. आपल्याला टॉपचं झालं एकदम. यांनी उडी मारली, मी उडी मारली. आणि आपली दिंडी नंबरला लागली. आणि तुम्ही वरती बघू शकता बघा. वा, काय दिसतंय. रोहित बाळा तुमच्या शाळेतून बाहेर आलेले होते. ए रोहित दादा. तर अशा प्रकारे आजची आपली पहिली पंगत जेवायला बसते मस्तपैकी. अच्छा बघा, हा भात आहे, शिराय. हा मस्त धारी तुपाची. हे वरण आहे, छोलेची भाजी. उघडा की, ही छोलेची भाजी आहे. छोले दिसत नाही. आणि आज सोमवार आहे म्हणलं ती उपास तपासवाल्यांसाठी कमाल. एक नंबर क्वालिटी बटाटा शेंगदाणा उकडलेला. लय भांडतात, सारखेच भांडतात. चंगू मुंगूची जोडी एकदम. सर्व दिवस चांगले तर तुम्ही काय बोलणार? काय जोडी भांडत नाहीत कधी. थोडा भांडाय नको. थोडं नाही, सारखीच भांडतात. आहे, मला सपोर्ट आहे. का पण आता काय म्हणले तुम्ही? एकदा काय म्हणले? दाढीचं काय म्हणले? दाढीचं काय ना? काय नाही म्हटलं त्याला बाबा. त्याला म्हटलं, तो म्हटलं या गाडीत जा. म्हटलं एक दाढ आहे ना, ते पण तोडल. आता तेवढा खर्च मी आता पुन्हा फिरवलं. ते लय भारी म्हणले यांना व्हिडिओ चालू. एक दात आहे ना, तो पण मॉडेल म्हणली. तर आपण आता पुरंदवड्यामध्ये. आणि इथं बघा, माऊलींचं पहिलं गोल रिंगण होतं. त्याच्यामध्ये माऊलींच्या पादुका ठेवल्या जातात मांडवामध्ये. आणि बाहेर असं रिंगणामध्ये त्यांचा अश्व पळतो, जिथं माणसं चालतात बघा. हा, इथं मध्ये. आणि या इथं जे लोक चालतात ना, तिथनं माऊलींचा अश्व असं गोल रिंगणामध्ये पळतं. आणि इथं खेळ वगैरे चालू आहे सगळ्याचे मस्तपैकी. आणि या बाहेरच्या सर्कलमधनं आहे ना, सगळ्या दिंड्या जातात खेळत खेळत खेळत. तिकडे बघा, तिकडे सगळ्या दिंड्या आपल्या मस्तपैकी चालू, त्यांचं खेळ चालू आहेत. फुगड्या खेळतात लोक, आनंद करतात वगैरे वगैरे. तर असं थोडक्यात रिंगणाचं स्वरूप असतं. तुम्हाला रिंगण म्हणजे वाखरीचं रिंगण दाखवलं. तर आपण रिंगणात जात नाही याचं कारण असं विषय आहे की थोडंसं तब्येत ठीक नाही आहे माझी पण, किरणाची पण. आणि त्यामुळं राहुलदादा आमच्या सोबत चाललेत. आणि आपण आराम करणार आहे. थोडी कणकणी आली आहे आणि खोकला पण आहे. रिंगण भरपूर लोक राखतीलच व्हिडिओ वगैरे तसे. तुम्ही त्याचं बघा आजचं रिंगण. आणि सॉरी, मी रिंगण दाखवू शकत नाही कारण हां, वाघरेचं रिंगण तुम्हाला फार दूर दाखवतो. असली राडा करणार ना आम्ही, फार 4-5 रिंगणांचा तर वसुलच करतो सगळं. तुम्हाला वाघरेचं रिंगणात आम्हाला राडा दाखवतो. आणि
तब्येतीमुळे आम्ही जात नाही एवढंच कारण आहे. कारण माळशिरस 6 किलोमीटर आहे. येळीव गावामध्ये पालखी विसावला थांबणार आहे. आपण थोडंसं पुढं आलेलो आहे. जरा आराम करू आपण. 12 वाजतील आता आणि मग आपण परत आपल्या दिंडीला लागू. आणि तुम्ही जर व्हिडिओ काढले असतील रिंगणाचे तर मी तुम्हाला दाखवलंच. कसा सुंदर झोपलाय बघा ना, एकदम निवांत. कोण हरून झालं त्याचं. पालखी उडून उडून दमलाय आणि झोपलाय. आपण बिचारा थकलाय बघा ना. तर आत्ता बरोबर बघा 4:30 झालेत. आम्ही किती वेळ झोपलो काय माहिती. किती वेळ झोपलो रे आपण. 12:30 झोपलो. डायरेक्ट 4:30 उठलो आम्ही. माऊली इथं अजून आलेली नाही आहेत आणि मस्त झोप झाली. रात्रीची पण झोप झाली. अजून सुचवले. राव दादा कसं वाटतंय. कसं वाटतंय झोपून. का माऊलींचा नगारा गेलाय आणि अशोक पण गेले. आता आपण पण जाऊ थोडासा आधी. आता रिंगण झालेलं आहे आणि विसर्जनानंतर बघा जवळजवळ 6 वाजले आणि माऊली आत्ताशी आपल्या समोर आलेली. सूर्यास्त तुम्ही इथूनच बघा आणि आपली दिंडी आता आलेली आहे नंबरसाठी. मी माळशिरस आता बरोबर 2 किलोमीटर राहिले आणि हा म्हणता पंढरपूर पण 52 किलोमीटर राहिले. इथून 200 किलोमीटर आम्ही प्रवास केलेला आहे. माळशिरसच्या मुक्कामावरती पोहोचू. बघा पंचायत समिती माळशिरस आणि अशा प्रकारे आपण माळशिरसमध्ये पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आणि माळशिरसमध्ये विषय असा आहे रोड बारीक असतो हा, त्यामुळं रोडला भरपूर गर्दी होती. आणि आपली इथे एक दिंडी चालू आहे. इकडनं बाकीचे दिंड्या येतात. तिकडनं पण गाड्यांची लाईन चालू आहे. तर सगळा असा विषय असतो हा. आणि एकदा तिथं त्या लाईटींजवळ गेलो की जरा आपला थोडासा मोकळा रोड भेटेल अशी अपेक्षा आहे, पण नाही भेटणार. आमची दिंडी दाखवतो तुम्हाला आज. बघा दिंडीमध्ये कोण कोण आहे. एवढी लोक आहे आमच्या दिंडीमध्ये. कृष्णा महाराज थांबले सगळ्यांना माग आणायला. आणि इथून दिंडी चालू झाली आणि त्या पताकांपर्यंत आपली दिंडी. बाबाला विषय दिसला आपल्याला. गेलं का
बघा माझी वारी बघण्यासाठी अशी पण लोक असतात उतावळी मागं बघा हळूच मागं बाल्कनी साईड 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 तृप्त झाले आमचे अरे येडे हा आमचे डोळे तृप्त झाले भाऊ काय म्हणणे तुमचं काय म्हणणं तुमचं यारे यारे लहान थोडं याची बद्दल नारी काय करणार त्याला माणूसच तुमच्याबरोबर मी 2 दगड मारू शकतो अरे हे आतंकवादी बनले रे प्रेमातले आतंकवादी ते तुमची धाव चला हे बघा हे चालूच असं गाड्या तर अशा प्रकारे आपली पहिली पंगत जेवायला बसलेली आहे इथं फुल ओरडा ओरडा दोन बाळांमध्ये भांडणं आली जाऊ द्या घ्या मिटून घेतले की जाऊ द्या घ्या मिटून यांचं लय स्पेशल ट्रीटमेंट तुम्हाला जेवता जेवता नारळ डायरेक्ट घ्या तर आत्ता वाजून बरोबर 9:15 आणि जरा काही लोकांचं कौतुक करतो बघा आतुर आमय साहिल थांब अरे साहिल साहिल गेला साहिल दिसत नाही संपला साहिल हा साहिल रोशन अजय अजय वागू सांगा हे वागू काहीतरी वेगळे दिसते वाघाची गोळा दिसते आम्हाला नाही कळलं वागू कैलास होता आणि ठीक आहे एवढी सगळी मी नव्हतो यांच्यामध्ये तर हे सगळे मी एकदम शेवटच्या पंक्तीला वाढायला होतो हे सगळे पहिल्या किरण होता हे सगळे 3 पंक्ती वाढून सगळ्या शेवटी नेहमी जेवायला बसतात आणि मी शेवटची एकच पंगत वाढतो थोडीफार आणि बाकी अख्ख्या पंक्तीचं नियोजन बाउंकडे असतं एवढं सगळ्यांकडे तर यांना मानलं पाहिजे आता यांच्यासोबत मी जेवायला बसलोय माझं लय मोठं भाग्य आहे बाबा ही काही दिवसभर दिसत नाही आम्हाला दिवसभर दिसत नाही पण रात्री दिसतात त्यामुळे जरा चांगलं वाटतंय आम्हाला नीट बघा या माणसाला अरे अरे खाऊ नको भाऊ काय म्हणला काय म्हणला तू 12वी पर्यंत मी फेल नाही चला भेटू आपण जिम झाला डिप्रेशन घाम कष्ट केलेले वाढीव बच्चा आहे बाचा का बच्चा आहे काय यार डेट वाजता वाढीव बच्चा मिळाल्याबद्दल धन्यवाद. अजून एक माझ्या मानाचा तुरा हे झालेला आहे त्याला महाराजा तुरा तर चला आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करणार आहे आणि आपण आपला बिछाना टाकलेला आहे मस्तपैकी आम्ही रस्त्यावर झोपतो असं आणि 2 मिनिटं हा कबुली घ्या आत्ताच कबुली आप्पा सकाळी काय करा माहितीये का बाहेर का झोपतो माहितीये का आपण त्याच्यावर अर्धा तास जास्त झोप भेटते फक्त मला सकाळी शेवट आवाज द्या लवकर उठू नका आप्पा आम्हाला 3:30च्या आत मला उठेल हा 3:30 पर्यंत उठेल जाता नाही लवकर नाही उठेल. बरं आप्पा 3:30 वाजून 35 मिनिटांनी उठू 5 मिनिटं लेट उठू बरं चला आप्पा शुभरात्री करून टाका आपला फक्त एवढंच होय काहीतरी संदेश बिंदेश बोला काहीतरी जरा थोडंफार तुम्ही दिसत नाही आपल्याला ह्या अंदाज तसंच सुखी न्यावं इथून पुढं एवढीच इच्छा हा प्रार्थना शुभरात्री इथे एक जण बसेल आम्ही दोघं आता खाली झोपणार बोला की आम्ही आता झोपणार आहे हा तुम्ही आला तुमचं आम्ही अभिनंदन करू हा एवढंच बाकी नाही का नाना आजच्या दिवसासाठी एवढंच तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे सांगा ना तुमचं काय मत आहे काय कशाबद्दल मत विचारतात
काय नाही तुमचं झोपायचं. काय मत आहे ना तुमचं काय मत आहे म्हणतं? तुमच्या चरणाशी आम्ही झोपलेलो आहे एवढं भान ठेवा लाता घालू नका. आम्ही तुमच्या चरणाशी झोपलोय एवढं भान ठेवा नाही तर सकाळी एक गाळ्याव एक कोठाव चला रामकृष्ण हरी, शुभरात्री.